नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चैत्र पाडवा स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत नैवेद्याच्या ताटामध्ये वाढण्यासाठी कैरीची डाळ, आंबा डाळसुद्धा याला काही ठिकाणी म्हटलं जातं। चटपटीत आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही आंब्याची डाळ फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्येच खायला मिळते। कारण आता चैत्रापासून उन्हाची सुद्धा चाहूल वाढू लागते। शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही डाळ अतिशय मस्त आहे आणि पौष्टिक आहे। कैरी ही गुणांनी थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैरीचं पणं, आंब्याची डाळ असे पदार्थ आपण बनवून खातो। कैरीची डाळ बनवण्यासाठी या ठिकाणी आपण अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ निवडून एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊन 2 वेळा स्वच्छ पाण्याने ही धुवून घेऊयात। आता डाळ धुतलेली आहे, याच्यामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून ही डाळ आपण तासभर साईडला अशीच ठेवलेली होती। 1 तासानंतर डाळ छान अशी फुललेली आहे, पाहू शकता। छान अशी दुप्पट झालेली आहे आणि आतपर्यंत छान मऊसूत भिजलेली आहे। तर या पद्धतीने आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे। कमी वेळामध्ये जर भिजवायची असेल तर हलक्या कोमट पाण्यामध्ये डाळ भिजत घाला। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये डाळ भिजवून तयार होते। तर या ठिकाणी आपण ही आंब्याची डाळ पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत। तर ही डाळ मिक्सरला न वाटता मी खलबत्त्यामध्येच छान अशी ओबडधोबड वाटून घेणार आहे। आता खलबत्ता छोटा आहे, यासाठी ही 2 बॅचमध्ये वाटून घेते, पण वाटते वेळेस ही डाळ पाणी नितळून अर्धी डाळ खलबत्त्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता 2च हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत। सुरुवातीला मी 1 मिरची घालणार आहे आणि उरलेली मिरची अर्ध्या डाळीमध्ये नंतर घालणार आहे। डाळ तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची याच्यामध्ये ॲड करा। ही मिरची तिखट आहे, यासाठी 1च हिरवी मिरची मी घातलेली आहे। सोबतच थोडेसे जिरेसुद्धा घालणार आहे आणि छान अशी ही डाळ ओबडधोबड आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊयात। वाटते वेळेस बिलकुल पाणी घालायचं नाही। या पद्धतीने छान अशी ही डाळ आपण वाटून घेतली। तर बघू शकता परफेक्ट अशी डाळ वाटून झालेली आहे। पहिली बॅच आपली वाटून तयार झालेली आहे, काढून घेऊयात। उरलेली डाळ वाटताना त्यातील पूर्णपणे आपण पाणी काढून टाकलेलं आहे आणि ही डाळ सेम पद्धतीने खलबत्त्यामध्ये वाटून घेतली। खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला पल्स मोडमध्ये ही डाळ छान या पद्धतीने बारीक करून घ्या। तर दुसरी बॅचसुद्धा आपली या पद्धतीने तयार झालेली आहे। सर्व डाळ आता या बाउलमध्ये आपण काढून घेतलेली आहे। आता या ठिकाणी कच्ची कैरी घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून घ्यायची। थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवा, जेणेकरून कैरीमध्ये जो रुचिक असतो तो पाण्यामध्ये निघून जातो आणि या पद्धतीने किसणीवरती कैरी छान अशी किसून घ्यायची आहे। कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। सुरुवातीला अर्धीच कैरी मी किसून याच्यामध्ये घातलेली आहे आणि कैरीची साल न काढता सालीसहितच कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे। तर बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे 1 चमचा। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालत आहे। मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी ही डाळ टेस्ट करून पाहायची। जर गरज वाटत असेल तर थोडीशी अजून कैरी तुम्ही याच्यामध्ये किसून घालू शकता। बऱ्याचदा कैरी थोडीशी आंबटसुद्धा असण्याची शक्यता असते। तर कैरी जास्त आंबट असेल तर अगदी थोडीशीच किसून घालावी लागते, नाहीतर आपली डाळ खूपच जास्त आंबट तयार होते। तर आता ही डाळ थोडीशी मी टेस्ट करून पाहणार आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल ही डाळ किती आंबट झालेली आहे। डाळीला थोडासा आंबटपणा मला कमी वाटतो, यासाठी मी अजून थोडीशी कैरी किसून याच्यामध्ये ॲड केलेली आहे। जवळपास सर्व कैरी मला याच्यासाठी लागणार आहे। सर्व कैरी या पद्धतीने किसून याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आता छान अशी मिक्स करून घेऊयात, कारण कैरी जास्त आंबट नाही। गावरान जर आंब्याची कैरी असेल तर ती बऱ्याचदा खूप जास्त आंबट असते आणि तोतापुरी आंब्याची कैरी असेल तर त्याला आंबटपणा थोडासा कमी असतो। डाळीची चव वाढवण्यासाठी याच्यावरती आपण फोडणी घालणार आहोत। तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे।
याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की लगेचच आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि थोडासा हिंग घालणार आहे, जेणेकरून या डाळीला छान अशी चव येते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी हळदसुद्धा घालू शकता, पण ह्याला डाळीचा छान असा नैसर्गिक रंग राहण्यासाठी मी याच्यामध्ये बिलकुल हळद ॲड केलेली नाही। आता ही गरम गरम फोडणी छान अशी डाळीमध्ये मिक्स करून घेऊयात। परफेक्ट अशी आपली पारंपरिक पद्धतीची आंब्याची डाळ तयार झालेली आहे। तर या गुढीपाडव्याला तुम्ही या पद्धतीने ही नक्की आंब्याची आंबट गोड तिखट चटपटीत अशी कैरीची डाळ आंबा डाळ नक्की करून पहा। या अगोदर आपण पुरी आणि बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बनवा। तयार झालेली ही आंब्याची डाळ आता आपण सर्व करूयात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही कैरीची डाळ नक्की बनवा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।